शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. पैसे लावले की बुडतात. टीव्हीवर जी सांगतात तेच खरं. आणि हो, हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच असतं. मित्रांनो, थांबा, हे सगळं तुम्हालाही वाटत आहे का? जर हो असेल उत्तर, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. कारण आज आपण शेअर मार्केटविषयी सामान्य माणसाच्या मनात असलेल्या 7 सर्वात मोठ्या गैरसमजांवर भाष्य करणार आहोत आणि त्यामागचं सत्य उघड करणार आहोत. गुंतवणूक म्हणजे ज्ञान, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचं शास्त्र आहे, सट्टा अजिबात नाही. मित्रांनो, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत शेअर बाजारात प्रत्यक्षात काय काय घडत असतं. हे फक्त श्रीमंतांसाठी आहे का आपणा सर्वांसाठी आहे? आणि तुम्ही 500 रुपयापासून गुंतवणूक कशी सुरू करू शकता? चला तर मग शेअर मार्केटचे हे गैरसमज दूर करूया आणि स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा मार्ग शोधूया. नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, शेअर मार्केट म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो आणि बरेचसे गैरसमज आपण करून घेतलेले असतात. तर एक एक गैरसमज आपण समजून घेऊया. गैरसमज पहिला, शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. हे अजिबात सत्य नाही. कारण लोकांना वाटतं की इथे सट्टा लावतात आणि नशिबावर सर्व काही अवलंबून असतं. तर मित्रांनो, खरा मुद्दा काय आहे ते ऐकून घ्या. शेअर मार्केट हे भांडवली गुंतवणुकीचं एक शास्त्रशुद्ध माध्यम आहे. अभ्यास, कंपनीचा डेटा, मार्केट ट्रेंड इत्यादींचा विचार करून, ॲनालिसिस करून आपण जर गुंतवणूक केल्यास योग्य नफा मिळतो. यासाठी आम्ही तुमच्यासाठी सर्व प्रकारचे कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. अकाउंट ओपनिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधा या आपल्याच मोफत मिळणार आहेत. त्यामुळे आपण डिस्क्रिप्शनमध्ये याबद्दल नक्कीच पहा. आपण आता पाहूया की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, हे खरं आहे की नाही याबद्दलचं एक उदाहरण. तर राकेश झुनझुनवाला यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून टायटन, ल्युपिन यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रकारचा नफा मिळवलेला होता. तर याचा जो डाटा आहे, जे काही माहिती आहे ते आपण ऑनलाईन पाहू शकता. गैरसमज दुसरा सर्वच लोक जवळपास करतात, तो म्हणजे शेअर मार्केट फक्त श्रीमंतांसाठी आहे, आपणासारख्या सामान्य नागरिकांसाठी नाही. हा सुद्धा एक गैरसमज आहे. सामान्य माणसाला वाटतं की यासाठी मोठ्यात मोठ्या रकमेची गरज आहे. मित्रांनो, हे सुद्धा खरं नाही. खरं काय आहे तर कमीत कमी 100 रुपये ते 500 रुपयापासून सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. मित्रांनो, शेअर्सची किंमत ही कमी जास्त प्रमाणात असते, जे आपण डाटा पाहू शकता. उदाहरणार्थ, जर राजू नावाच्या एका व्यक्तीने दर महिन्याला 500 रुपये गुंतवून 10 वर्षात एक मोठा कोष तयार केला तर त्याला सुद्धा नक्कीच फायदा होईल. गैरसमज तिसरा बरेच जण करतात, तो म्हणजे एकदाच पैसे लावले की लगेच नफा मिळतो. हा सुद्धा एक गैरसमज आहे. का तर लोकांना वाटतं की 2 दिवसात आपले पैसे दुप्पट होतील किंवा दुप्पट तिप्पट झाले पाहिजे. मित्रांनो, विचार करा, तुम्ही जेव्हा बँकेमध्ये FD करता तेव्हा तुम्हाला 6% ते 7% एका वर्षात मिळतात आणि आपण शेअर मार्केटमधून अपेक्षा करतो की आपल्याला काही दिवसात किंवा काही महिन्यात दाम दुप्पट झाले पाहिजे. हा सुद्धा आपला एक गैरसमज आहे. तर याबद्दल खरा मुद्दा असा आहे की शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच जवळपास 3 ते 5 वर्ष किंवा अधिक कालावधी हा केल्यास चक्रवाढ व्याजाच्या जोरावर मोठा नफा मिळतो. जसे की 2010 मध्ये 10,000 रुपये गुंतवलेले HDFC बँकेतील 2020 पर्यंत 50,000 रुपयापेक्षा अधिक झालेले हे तुम्हाला नक्कीच दिसले असतील किंवा दिसतील. त्यानंतर चौथा गैरसमज असा केला तो की मार्केट पडतं म्हणजे सगळे पैसे गेले. मित्रांनो,
ही सुद्धा खरी गोष्ट नाही, तर लोक घाबरून शेअर्स विकतात आणि नुकसान होऊन बाहेर पडतात. ते का? तर खरं कारण काय आहे, मार्केट पडणे ही एक संधी असते कमी दरात चांगल्या शेअर्स खरेदी करण्याची, आणि बाजारात चढ उतार हे नेहमीचेच आहेत. त्यामुळे आपण मार्केटचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपण चढ आणि उतार दोन्ही प्रकारचे फायदे घेऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत जुळून राहावं लागेल आणि सर्व प्रकारच्या संकल्पना, शब्द, व्याख्या आणि सर्व गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्याव्या लागतील. जसे की 2020च्या कोरोना क्रॅशमध्ये टाटा शेअर्स खरेदी केलेल्या लोकांना 2021मध्ये मोठ्या प्रकारचा फायदा झाला होता. तुम्ही टाटा मोटर्स किंवा टाटाशी संबंधित शेअर्स चेक करू शकता. आणि यानंतर 5वा गैरसमज बरेचसे लोक करतात, तो कोणता? तर सगळे कामं हे दलाल किंवा ब्रोकरच करतात. तर मित्रांनो, असा मुद्दा नाही, तर मुद्दा असा असतो की सामान्य माणूस स्वतः गुंतवणूक करू शकत नाही असं त्याला वाटतं. पण खरा मुद्दा काय आहे, तर आज मोबाईल ॲप्स हे वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत. जसे की झिरोदा आहे, ग्रो आहे, अपस्टॉक आहे, शेअरखान आहे, एंजल ब्रोकिंग आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यांच्याद्वारे स्वतः आपण अभ्यास करून सहज शेअर्स खरेदी विक्री करू शकता, किंवा आपण आमच्याशी जुळल्यास आपणास या सर्व प्रकारची माहिती मोफत मिळेल. आता आपण एक उदाहरण जर पाहिलं तर रोहनने यूट्यूब आणि पुस्तकांमधून शिक्षण घेऊन स्वतःचा चांगल्या प्रकारचा पोर्टफोलिओ तयार केला. शेअर मार्केटमध्ये तो म्युच्युअल फंडचा किंवा शेअर्सचा असू शकतो. गैरसमज क्रमांक 6 असा करतात की फक्त टी व्हीवरचे तज्ज्ञ सांगतात तेच खरं असतं का? तर मित्रांनो, लोक आंधळेपणाने टी व्हीवरील टिप्सवर विश्वास ठेवतात, स्वतःवर विश्वास ठेवत नाही, स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत नाही. तर खरा मुद्दा असा असतो की स्वतःचा अभ्यास, कंपनीचा रिपोर्ट, शेअर होल्डिंग डेटा, फायनान्शियल स्टेटमेंट, अजूनही वेगवेगळ्या प्रकारची चार्ट्स बघून आपण निर्णय घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. उदाहरणार्थ, स्वप्नीलने CNBCवरच्या सल्ल्यावरून गुंतवणूक केली, पण तो शेअर खाली गेला. मग त्याने स्वतः अभ्यास करून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केली. त्यानंतर 7वा आणि शेवटचा गैरसमज बरेचसे लोक करतात, तो म्हणजे फक्त मोठ्या नावांच्या कंपन्यातच गुंतवणूक करावी. मित्रांनो, फक्त टाटा, रिलायन्स, इन्फोसिस अशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे असं अनेकांना वाटतं. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या दीर्घकाळात अधिक चांगला रिटर्न देऊ शकतात. मित्रांनो, जी चमकते ती सर्व सोनं नसते, तर काही गोष्टी भविष्यात सुद्धा चमकू शकतात. तुम्हाला आधीच ओळखावं लागेल की त्यामध्ये सोनं काय आणि देखावा काय. तर मित्रांनो, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकार असतात. म्युच्युअल फंडचे सुद्धा प्रकार असतात. सर्वांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ, आरती ड्रग्ज आणि दीपक न्यूट्रेट या लहान कंपन्यांनी सुद्धा मोठा रिटर्न दिलेला आहे. मित्रांनो, या सर्व मुद्द्यांचा निष्कर्ष जर काढला तर 2 वाक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं वाक्य म्हणजे शेअर मार्केट हे ज्ञान, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या सामान्य माणसासाठी खूप चांगले आहे. दुसरा मुद्दा, अंधश्रद्धा, अफवा किंवा शॉर्टकटच्या आधारे गुंतवणूक केल्यास नुकसान हे निश्चितच आहे. मित्रांनो, अशा प्रकारची थोडक्यात आपणास माहिती द्यायचा मी प्रयत्न केला आहे. सरतेशेवटी एवढंच सांगेल की तुम्हाला जर अकाउंट ओपनिंग, त्यानंतर म्युच्युअल फंड, शेअर्स बाय सेल करणे आणि नफा योग्य प्रकारे घेणे आणि शेअर मार्केट कशा प्रकारे ॲनालाइज करायचं, स्टॉक कसा ॲनालाइज करायचा, ह्या सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, जिथे सर्व प्रकारची माहिती अगदी मोफत आपणास शिकण्यास मिळेल. तर तुम्ही नक्कीच संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.